राज्यातील शासकीय विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय। शासकीय कामांची जवळपास 89,000 कोटी रुपयांची थकबाकी असल्यानं कंत्राटदार संघटनांचं म्हणणं आहे। त्यामुळे आजपासून ठाण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे। राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ या दोनही संघटनांनी हा संप पुकारला आहे। राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या, त्यामुळे या निवडणूक काळात योजनांचा आणि विकास कामांचा पाऊस पडला गेला। प्रत्येक आमदाराला खुश करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यात आला। विकास कामंही सुरू झाली, मात्र आता निधी वितरित होत नसल्याने कंत्राटदार मात्र हैराण झाले आहेत। या विकास कामांचा जवळपास 89,000 कोटी रुपयांची थकबाकी वाढली आहे। त्यामुळे सर्व कंत्राटदारांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। राज्यात लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीत खडखडाट झाला आहे, त्यामुळे हा निधी मिळत नसल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे विरोधकांनी मोठ्या प्रमाणावरती सरकारवरती टीका केली आहे। यावेळी ठाण्यातील कंत्राटदारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं, विकासक जो आहे तो राष्ट्राच्या हितासाठी स्वतःचं तन मन धन खर्च करून काम करत असतो। मात्र यावेळी कंत्राटदारांनी सरकारला याचा जाब विचारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्हाला आमचा निधी वर्ग करा असं साकडं घातलं आहे। जर निधी आम्हाला आमच्या वर्ग केला नाही तर अन्यथा मंत्रालयाला आमच्या कामाला लागणारे JCP कामगार या सर्वांना घेऊन एक मोठा मोर्चा काढू, घेराव घालू असा इशारा देखील या कंत्राटदारांनी दिला आहे। कंत्राटदार घालतोय घाम, कंत्राटदार मारतोय घाम, कंत्राटदार घालतोय घाम। अरे कोण बोलतो देणार नाही, कोण बोलतो देणार नाही। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने कालपासून 5 तारखेपासून आम्ही राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिलेला, आम्ही काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे। त्या अनुषंगाने आम्ही आज ठाण्याचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन द्यायला आलो होतो। आम्ही रितसर आंदोलन केलेलं आणि आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये हा जो अनुशेष भरून काढत असताना ठाणे जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 2 जिल्हे येतात, एक पालघर जिल्हा पण येतो जो नवीन निर्मित झालेला आहे तो। तर ह्या पालघर जिल्ह्याची लोकसंख्या, त्याचा अनुशेष आणि ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या आणि त्याचा अनुशेष अशी दोघांची सांगड घालून सरकारने ते नियोजन करायला पाहिजे होतं, परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये तसं काहीही झालेलं नाहीये। गेल्या 2 वर्षापासून आम्ही सतत बोंबलत आलेलो आहे की बाबा आम्हाला आमचा निधी जो आहे तो अपुरा आहे, आम्हाला निधी देण्यात यावा। इमारत दुरुस्तीसाठी ठाणे जिल्ह्याला 238 कोटीच्या निधीची गरज असताना 2022 ते 2024 ह्या 2 अर्थसंकल्पीय कालावधीमध्ये शासनाने आम्हाला फक्त 22 कोटी रुपये उपलब्ध करून दिले। आमची रस्त्याची कामं असू देत, 3054चा आमचा हेड असू देत, आमचा 0304 असू देत, आमचा रस्ते बांधणीचा असू देत, आमचा पूल बांधणीचा असू देत, आमचा साकाव बांधणीचा असू देत, ह्याच्यासाठी अंदाजे 600 कोटीचा निधी आमचा बाकी आहे। आदिवासी विभाग मोडला जातो, ठाणे जिल्हा हा आदिवासींचा विकास जिल्हा म्हटला जातो। या आदिवासी विकासाच्या जिल्ह्यामध्ये आमचे जवळजवळ 308 कोटीचा आमचा निधी बाकी आहे आणि शासनाने आम्हाला दिले फक्त 18 कोटी रुपये 2 वर्षामध्ये। जलजीवन मिशन असू देत, आमचं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असू देत, आमचे सिंचन बनवायचं, आमचं पर्यटन असू देत, असा कुठला हेड आहे की ज्या हेडमध्ये शासनाच्या ह्याच्यामध्ये थकबाकी नाहीये। तर माझी शासनाला ही मागणी आहे की तुम्ही त्वरित आमचा हा जो निधी आहे तो आम्हाला वर्ग करून द्या। त्यासाठी आज आम्ही हे निवेदन वरती दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ही सगळी तुमची मागणी जी आहे ती आम्ही शासनाला कळवू आणि ठाणे जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू। 100% आम्ही येत्या 2 दिवसानंतर आमची राज्यव्यापी आमची बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल त्या निर्णयानुसार आम्ही पुढची कारवाई आम्ही 100% करणार आहोत। आज महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाच्या वतीने जे राज्यव्यापी आहे काम बंद आंदोलन चालू आहे, त्याचं एक विभाग ठाणे विभागातून आम्ही आंदोलन करत आहे। ठेकेदार म्हटलं तर हा विकासाचा सरकारी आणि विकासामधला पाया आहे। जो जर दुवा आहे, जर तो विकासाचा दुवा जर थांबला, आज ठेकेदार तर ठेकेदाराचा परिवार नाही तर आमच्यावरती अवलंबून असलेले आमचे मजूर, आमचे जे व्यापारी, जे पुरवठादार, सप्लायर, हे सर्व यांच्यावरती अवलंबून अशी हे लोक अवलंबून, ते जर आम्ही थांबलो तर सगळं थांबते, सगळं थांबतात। सामान्य जनतेला काम कोण द्या, रोजगार कोण द्या, रोजगार त्यांना नाही भेटणार, ते उपाशी मरतील। अशी परिस्थिती या सरकारने आमचीही केली आणि रोजगार यांची कामगारांची सुद्धा केलेली आहे। म्हणून या ठेकेदारांच्या आपल्या कंत्राटदारांच्या मागणीला यश यावं यासाठी हे आंदोलन चालू आहे। म्हणून सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आमची देयक जेवढी आहे प्रलंबित तेवढी लवकरात लवकर दिली पाहिजे, हे आमच्या सर्वांच्या वतीने विनंती आहे। आज ठाण्यासारख्या भिवंडीसारख्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर गेलात तर छोटे छोटे पायवाट जे रस्ते चालू आहेत, गावात पाण्याला जोडणारे रस्त्याची कामं चालू आहेत, पाण्याच्या लाईनी, जलजीवन मिशनचे पाण्याच्या लाईनी चालू आहेत, यांची सुद्धा देयक जर 8-8 महिने जर तुम्ही देयक देणार नाही तर कंत्राटदार पैसे आणणार कुठून?
आता कंत्राटदारांची अशी परिस्थिती आली, जर शेतकरी आत्महत्या करतो त्याप्रमाणे कंत्राटदार या काही दिवसात आत्महत्या करेल अशी परिस्थिती या सरकारने कंत्राटदारांची केलेली आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. हिमाचल प्रदेश येथून कोडीनयुक्त अंमली पदार्थाचा समावेश असलेल्या कप सिरपच्या बाटल्यांची विक्री करण्याची साखळी असून ही साखळी महाराष्ट्रात तसेच भिवंडीमध्ये कोणत्या वितरकांच्या माध्यमातून विक्री करत होती याबाबत तपास करण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर यामध्ये कोणाचा हात आहे याचा छडा या गुन्ह्याच्या तपासादरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. कोडीन फॉस्फेट नावाचे अंमली पेय असलेले द्रव्य मिसळून तयार करण्यात आलेल्या आणि बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणणाऱ्या गुंगीकारक औषधांच्या साठ्यांसह 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून ओनरेक्स कंपनीचे कोडीनयुक्त कप सिरप एकूण 17,640 बॉटल, एक स्विफ्ट डिझायर कार आणि 12 लाख रुपये किमतीची टाटा कंपनीचा ट्रक हस्तगत करत भिवंडी मालमत्ता गुन्हे शाखेला यश आले असल्याचं माहिती ठाणे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. भिवंडी येथील ओवळा गावापाशी एक स्विफ्ट डिझायनर कार बेकायदेशीरपणे कोडीनयुक्त गुंगीचे औषध विक्रीसाठी आणत असल्याची पक्की माहिती भिवंडी मालमत्ता कक्षाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचत गाडी चालकासह 4 आरोपींना अटक केली आहे. 4 आरोपींकडे असलेल्या 4 बॉक्समध्ये 480 बॉटल्स सापडल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे यांच्या पथकास ही मालमत्ता आढळून आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास करत असताना चेंबूर येथील कुंभारवाडा या ठिकाणी आरोपी इक्बाल शेख यांनी गोडाऊनमध्ये विनापरवाना बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या कोडीनयुक्त कप सिरपच्या 17,160 बॉटल्स आढळून आल्या असून एकूण 17,640 गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांसह 12 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली आहे. गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे, API महाजन आणि त्यांची टीम ACP श्री डोंगरे यांच्या मार्गदर्शनामध्ये 31 जानेवारी रोजी भिवंडीच्या हद्दीमध्ये नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक संशयित स्विफ्ट डिझायर कार पकडली. त्या कारमध्ये 4 इसम आणि 4 बॉक्स होते. त्या बॉक्समध्ये बेकायदा विक्रीसाठी किंवा जे नियमबाह्य विक्रीसाठी औषधाच्या बॉटल्स होत्या, कप सिरपच्या बॉटल होत्या. ते ऑनरेक्स कंपनीचं कप सिरप आहे, ज्याच्यामध्ये कोडीन फॉस्फेट नावाचं केमिकल असतं जे नशेसाठी त्याचा वापर केला जातो किंवा अंमली पदार्थ किंवा अंमली पेय म्हणून त्याचा वापर केला जातो. ते ताब्यात घेतलं. त्यानंतर त्या अनुषंगाने NDPS कायद्याने गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये चेंबूर येथून आमच्या टीमने इक्बाल शेख यास अटक करून आणखी त्याच्या ताब्यात असलेला त्याच्या गोडाऊनमध्ये असलेला मुद्देमाल त्यामध्ये जप्त केला. एकूण मुद्देमाल 147 बॉक्स, ज्याच्यामध्ये 17,640 ऑनरेक्स कप सिरपच्या बॉटल, ज्याची किंमत सुमारे 31,75,000 इतकी आहे.
त्या अनुषंगानं मालमत्ता कक्षेचे अधिकारी अधिक तपास करत आहेत। या गुन्ह्यामध्ये सदरचं ऑनरेक्स कप सिरप हे हिमाचल प्रदेश येथील एका कंपनीमध्ये बनलेलं आहे। तेथून त्याचा जो डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जे त्याचं वितरण आहे ते वितरण बेकायदेशीरपणे कुणी केलं, ते बनारस मार्गे किंवा उत्तर प्रदेशच्या राज्यामधून आपल्याकडे भिवंडीपर्यंत आलं, त्याचं वितरण कोणी केलं, त्या वितरणामध्ये कोण समावेश आहे, आणखी किती आरोपींचा समावेश आहे, या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहे। सदरच्या गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत 5 आरोपींना अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये दिलीप पाल हा ट्रक ड्रायव्हर होता, त्याच्यासोबत ज्योती प्रकाश, दिनेश सिंग, श्याम सुंदर आणि इक्बाल शेख असे एकूण 5 आरोपी अटक केलेले आहेत। अजून यामध्ये कोण आरोपी निष्पन्न होतात का याचा अधिक तपास आम्ही करत आहे। ज्ञानदानापेक्षा श्रेष्ठ दान दुसरं नाही या विचारांना सत्यात उतरवत भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष अनुराधा रोडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनोख्या समाजसेवेचा संकल्प साकारला आहे। त्यांनी माजीवाडा येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळेतील तसेच साईनाथ नगर आणि माजीवाडा गावातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप करून शिक्षणाची गोडी वाढवण्याचा सुंदर उपक्रम हाती घेतला आहे। या उपक्रमातून सुमारे 300हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी शालेय साहित्यांचं वाटप केले, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलले। कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून देत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित करण्यात आले। या कार्यक्रमाला गौरव रोडे, अनिल पुलेकर, स्मिता मुंडे, ज्योती रेवणकर, दीपक सोनवणे उपस्थित होते। अनुराधा रोडे यांनी यावेळी बोलताना सांगितलं की समाजासाठी काहीतरी देण्याचा आनंद अनमोल असतो असं सांगत भविष्यातही असे उपक्रम राबवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे। त्यांच्या सामाजिक योगदानाचे विविध स्तरातून भरभरून कौतुक होत आहे। या केवळ नेत्या नव्हेत तर समाजात उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतात। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. ठाणे शहरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। ठाण्यामध्ये नवजात बाळाचा मृतदेह इमारतीच्या सज्जावरती आढळून आला आहे। ठाण्यातील किसननगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे। किसननगर परिसरातील खारुनिसा इमारत परिसरातून हा प्रकार समोर आलेला आहे। एक नवजात बालकाचा मृतदेह या इमारतीमधून चक्क बाहेर फेकून देण्यात आलेला आहे। यामध्ये या नवजात बालकाचा मृत्यू झाला असून श्रीनगर पोलीस स्थानकामध्ये याचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस सध्या याबाबतचा तपास करत आहेत। आज सकाळी जो पण घटना इथे घडली आहे, बिल्डिंग खैरुनिसा बिल्डिंग आणि पंचजन्य बिल्डिंगच्या मध्ये गल्लीतले एका पहिल्या मजल्यावरच्या बॉक्सगिरीच्या पत्र्यावरती एक नवजात शिशु आम्हाला पाहायला भेटलं आणि त्यानंतर जे पण प्रक्रिया पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि आमच्या इकडच्या नगरसेवकांनी केले आहे आणि आता हा जो इंटरव्ह्यू त्यांनी घेतलेला आहे तर ते आम्ही एवढंच सांगायला सांगतो की इच्छितो की इथे पूर्ण एकदम घाबरल्यासारखं सगळ्यांचं इथे वातावरण झालेलं आहे। तर आणि दुसरं काय की हा कशी घटना घडली ते कोणाला पण अजूनपर्यंत डोक्यामध्ये बसतच नाही आहे। तर परत एकदम चांगली चौकशी करावी हे आमच्याकडनं सगळ्यांचं मत आहे।
पहिल्या मजल्यावरती आहे, तिने बघितलं समोरच्या बारीत, ते तिला वाटलं की काहीतरी बॉल तरी आहे, काहीतरी काळा काळा. मग थोड्या वेळाने पूर्ण बारी उघडली हवासाठी, तर तिचं ध्यान गेला की हात लटकतो करून. तर ती तिकडेच घाबरली एकदमच की या कोणीतरी बाळ आहे वाटतं. आणि मग सगळ्यांना इन्फॉर्म केलं आजूबाजूला. मग फोटो काढला, मग पोलीसला इन्फॉर्म केलं. मग 1-1.5 तासाने पोलीस पण आली आणि घेऊन गेले त्या बाळाला. असं कधी पहिल्यांदा घटला. बापरे, हालत खराब झाली बघून तर एकदम. आमच्या किसन नगर 1 नंबर बोला की पडवल नगर बोला की शिवाजीनगर बोला, आमचा हा परिसर आहे एकदम नीट अँड क्लीन परिसर आहे. त्याच्यामध्ये कधी असली क्राईम घटना कधी घडली नाही. हा आम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा ऐकायला भेटली आहे आणि बघायला भेटली आहे. शारदा एज्युकेशन सोसायटी आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय ठाणे यांच्या वतीने गुरुवर्य आनंद दिघे गौरव व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमाचं हे 3रं वर्ष आहे. या उपक्रमाचं पहिले पुष्प वक्ते लेफ्टनंट कमांडर विजय नायर यांनी गुंफले, तर विश्वासाचा राजमार्ग या विषयावरती त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. गुरुवर्य आनंद दिघे गौरव व्याख्यानमाला अंतर्गत अनेक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित राहून मुलांना मार्गदर्शन केलं आहे. मुलांना योग्य दिशा त्याचबरोबर मार्गदर्शन मिळावे या अनुषंगाने आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय ठाणे येथे ही गुरुवर्य आनंद दिघे गौरव व्याख्यानमाला आयोजित केली जाते. शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, सचिव प्रदीप ढवळ, प्राचार्य हर्षता लिखिते, प्राचार्य सुयश प्रधान, प्राचार्य डॉक्टर सीमा हर्डीकर, मुख्याध्यापिका डॉक्टर वैदेही कोळंबकर, प्राचार्य मयुरी पेंडसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम या ठिकाणी संपन्न झाला. तर मुलांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला.